राजेशी खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि सगळेच जण जवळपास आश्चर्यचकित आपल्याला पाहायला मिळाले. मंगेशदादा भोईर यांची अर्धशतकी खेळी. गेम ऑन सामन्याला सुरुवात. फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय संदीप पाटील आणि संजय पाटील. हॅलो हॅलो हॅलो. पहिला चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र निघून गेलाय एका धावेकरता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू अप्रतिम देखना फटका. फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह. हॅलो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तत्पूर्वी चेंडू निघून जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. या वर्षीच्या सत्रामध्ये सुद्धा संदीप पाटील याच्या फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब विजेता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फलकावरती एकंदर 6 धावा पाहायला मिळत आहेत. यष्टी रक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघाकडनं सुजित जी पाटील उर्फ तात्या शेठ यांना आपण पाहतोय. सामना जिंकलेला आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी संघामध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडू सीमा पार होतोय. मिळतील धावा 4. देखना चौकार. देखना फटका. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती आपण पाहतोय. एखाद्या गाडीचा VIP नंबर आहे की काय असं चित्र हे गोलंदाजीच्या स्टॅटिक्समध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. झेल सुटेल तत्पूर्वी दुसरी धाव पूर्ण केली जाईल. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 12 या अंकावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. गोलंदाज संतोष मडवी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर जी गोलंदाजी महत्वाची आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती संतोष मडवी याला आपण पाहतोय. राईट अमोर विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. इन वॅकेंट एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होईल. फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती. एकंदर धावा जर आपण पाहिल्या तर 16 धावा आपण पाहतोय. 16 रन्स ऑन द बोर्ड. एक षटका अखेर 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी संजय पाटील यांच्या माध्यमातून 2 चौकार आणि संदीप पाटील यांच्या माध्यमातून 1 चौकार आपण पाहतोय. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आणि तेच आक्रमण इथून मात्र धारण केलंय दोन्ही फलंदाजांनी. एक दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरनंतर चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय. जय बजरंग कारिवली संघाच्या दोन्ही फलंदाजांना संजय पाटील आणि संदीप पाटील यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मिथुन तरे यांच्या माध्यमातून दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. राईट अमोर द विकेटचा मारा. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी
मिथुन तरे याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. राईट आर्मावरती विकेटचा मारा, शॉर्ट रनअपने इथून मात्र गोलंदाजी आपण पाहतोय. मिथुन तरे याच्यावरती पहिल्या चेंडूवरती एक प्रखर हल्ला, निघून चालला चेंडू सीमा पार, डाऊन द ग्राउंड, षटकार. व्हाट अ शॉट, इट्स अ ग्रेट शॉट, अप्रतिम देखणा फटका संदीप पाटील याच्या बॅटमधनं. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 22 या अंकावरती. यापूर्वीच मी उल्लेख केला होता की संदीप पाटील यांनी मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी सुद्धा चांगलाच धुमाकूळ गाजवलेला आहे आतापर्यंतच्या झालेल्या स्पर्धांमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मिथुन तरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. शॉर्ट रनअपने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र वेग भन्नाट आहे, पण चेंडू मात्र फलंदाजापासून थोडंसं दूर राहिला आहे आणि त्याच कारणास्तव जर आपण पाहिलं तर धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. अवंतर धावेची मदत, धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अटॅकिंग झोन आणि चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटी करता, षटकार. मिथुन तरे यांना आता मात्र कानमंत्र देण्याकरता राजन यांना यावं लागलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 29 या अंकावरती. फलंदाज संदीप पाटील षटकाराच्या हॅट्रिकवरती आहे. यावेळेस मात्र ज्यूसी फुलटॉस, चेंडूला पाठवलंय षटकाराकरिता 6 धावांकरिता. आणि नाना गोंधळी यांच्या वतीने आपण पाहतोय संदीप पाटील यांना टी शर्ट देण्यात येईल षटकाराची हॅट्रिक लगावल्याबद्दल. चांगली फलंदाजी, टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर इथून मात्र दिलं जात आहे. कारण की जय बजरंग कारिवली संघाला सुद्धा माहिती आहे समोर एक बलाढ्य संघ आहे आणि बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना आपली गेम स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग कशी असावी आणि तोच खेळ मैदानाच्या आतमधून आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. पद्धतीचं क्रिकेट, दर्शनीय पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. मिथुन तरे याने आतापर्यंत 19 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या आहे 35 धावा जय बजरंग कारिवली संघाची धावसंख्या. संदीप पाटील दर्जेदार पद्धतीने फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. यावेळेस मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय आणि तत्पूर्वी उद्घोषणा आपण पाहतोय पंचांकडनं चौकाराची. आणि बीमर नो करता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. तर बघूया, तपासणी करून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोड्याच वेळामध्ये जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत दिला जाईल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकाराची मदत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 39 या अंकावरती. आपण पाहतोय गोलंदाज संदीप पाटील यांची दर्जेदार फलंदाजी. फक्त चौकार आणि षटकारामध्ये या फलंदाजाने डील केलंय आणि जे आक्रमण आहे ते दर्जेदार रीतीने आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमधून.
बिरडी बी फास्ट, टायमर ऑन आहे याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. पुन्हा एकदा यावेळेस मात्र उंची जास्त आहे, लांबी सुद्धा तितकीच पाहायला मिळेल का आणि काय घडलंय. 1 2 का 4, नशिबाची साथ. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतील ते 4 धावा. या स्पर्धेतला जवळपास महागडं षटक ठरलं असं म्हणायला हरकत नाही आहे मिथून तरे याचं, कारण की आतापर्यंत तब्बल 27 धावा मिथून तरे यांनी खर्च केलेले आहेत. गोलंदाज तयार मिथून तरे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय, निघून जातोय चेंडू सीमा पार, झन्नाटेदार षटकार. आणि एकंदर मिथून तरे यांनी 6 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा खर्च केलेल्या आहेत. या स्पर्धेतलं सर्वोच्च महागडं षटक पाहायला मिळतंय मिथून तरे याच्या माध्यमातून, कारण की समोर एक आक्रमण करणारा फलंदाज आणि त्याच्या विरोधात जे आक्रमण आहे, जे धोरण आहे त्यांनी जे अवलंबलं, त्या खेळीला साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज संदीप पाटील याच्या माध्यमातून. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत या 6 चेंडू करता. या सूचनेकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. या चालू सामन्यातील विजेता संघ फायनलचं तिकीट मिळवण्याकरता कोणता संघ सज्ज आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. आपण पाहतोय शेलूमाता वळ हा संघ सज्ज आहे. बघूया कोणता संघ त्यांच्या विरोधात लढत देईल. पहिला चेंडू राजंडी यांचा सेन्सिबल क्रिकेट. अगदीच 1 धाव जोडली जाईल, कारण की संजय पाटील यांना माहिती आहे जो फलंदाज बहरात आहे त्याला स्ट्राईकवरती आणणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संदीप पाटील यांना पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणलं गेलं आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकताना आपण पाहतोय 50 धावा पूर्ण होत आहेत जय बजरंग कारिवली संघाच्या. खेळाडू कक्षामधनं एकटाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 37 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत संदीप पाटील याच्या माध्यमातून. दरम्यान सनी प्रभाकर भोईर पिंपळास गावचे ज्येष्ठ समाजसेवक, शिवसेना विभाग प्रमुख, उबाठा गटाचे विभाग प्रमुख सनी प्रभाकर भोईर यांचं शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू निघून चाललाय 1 धावेकरता. 1 धावेची मदत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर 51 धावा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सनी प्रभाकर भोईर ज्येष्ठ समाजसेवक पिंपळास, त्याचप्रमाणे उबाठा गटाचे शिवसेना विभाग प्रमुख आपण पाहतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर 1 धाव जोडली जाईल. 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र एक चांगला फटका, देखणा फटका जरूर पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव अंकित केली जाईल. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 53 या अंकावरती. 53 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं बदन. फलंदाज बाद. बड़ी मछली जाल में फंसती हुई संदीप पाटील बॅक टू दी डगआउट. मोठी विकेट इथून मात्र प्राप्त केलेली आहे राजन पाटील यांच्या माध्यमातून. विजय पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता. ती मात्र एक प्रमुख गोष्ट आपण पाहिली, कारण की या खेळाडूच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू विसावतात तेव्हा मात्र झेल सुटणं नामुमकिन आहे.
अशक्य आहे. नवीन फलंदाज कुंदन याला आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे जय बजरंग कारिवली संघाकरता चांगली फलंदाजी केलेली आहे. अडचणीच्या क्षणी कुंदन पाटील यांनी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडूची फेकी आणि हरेश जोशी यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी आपण पाहतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांची मदत आणि या 2 धावांच्या मदतीने 55 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचले. 55 रन नेल्सन फिगर्स ही धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये राजन डी पाटील यांनी धावांचा ओघ कुठेतरी कमी केलाय आणि हे खूप गरजेचं होतं आणि तीच गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये घडली. 6 चेंडू हाताळले, त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या राजन पाटील यांनी. आणि आता मात्र 4थं षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल तर ते नाव आहे हरीश जोशी. वळूया दरम्यान आपण मुख्य व्यासपीठाकडे. सनी प्रभाकर भोईर पिंपळास गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख उबाटा गट, त्याचप्रमाणे प्रवीण जोशी शिवसेना कार्यकर्ता पिंपळास गावचे ज्येष्ठ समाजसेवक, अनिलजी भोईर सरपंच आपण पाहतोय, मनेश माळी शिवसेना कार्यकर्ता, दीपक पाटील माजी उपसरपंच, या सर्व मान्यवरांचं गावदेवी चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र चेंडूला फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण योग्य एलिव्हेशन मात्र फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाही. दीपक म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक धाव जोडली गेली आणि एका धावेची मदत. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या अंकावरती. 56 रन्स ऑन द बोर्ड. हरेश जोशी ऑन बॉलिंग ट्रॅक. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्नांना अपयश येते, पण निश्चित प्रमाणे चेंडू जो आहे तो शरीरावरती आदळतोय आणि 1 धाव घेण्याची मुभा इथून मात्र फलंदाज कुंदन याला मिळालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1/22च्या स्वरूपातून 1 धाव आपण पाहतोय. धावसंख्या 57 या अंकावर. पुढचा चेंडू हरेश जोशी. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही. 1 धाव जरूर मिळेल. 4थ्या षटकामध्ये सुद्धा धावांचा ओघ भरपूर कमी झालाय. आत्तापर्यंत जर पाहिलेली गोष्ट जर आपण पाहिली तर फक्त 3 धावा खर्च केल्यात हरेश जोशी यांनी. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. यावेळेस मात्र कुंदन याने चेंडूला पाठवलाय. हवाई यात्रा, हवाई सफर. निघून गेला चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 64 या अंकावरती. 64 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन दी अप धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्जेदार फटका. निघून चालला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1च धाव अंकित केली जाईल आणि यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि 40+ क्रिकेटमध्ये आपण वारंवार त्याने पाहतोय. तर काय घडलंय हे मात्र पाहणं तितकंच बंधनकारक असेल. +40 क्रिकेटमध्ये आपण वारंवार त्याने पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 65 धावा. यावेळेस मात्र चेंडूला धाडण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये, पण अपयश मिळालंय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. या इनिंगची समाप्ती, पहिल्या डावाची समाप्ती
धावा आहेत फलकावरती 65 आणि जिंकण्याकरता 66 धावांचं लक्ष समोर आहे बंद्रा मारुती काल्हेर या संघासमोर. तर वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. गावदेवी चषक 2025 मध्ये आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत डॅशिंग पर्सनॅलिटी. आपण पाहतोय सनी प्रभाकर भोईर, ज्येष्ठ समाजसेवक पिंपळा, शिवसेना विभाग प्रमुख, उबाठा गटाची पद त्यांच्याकडे भूषावा आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. सनी प्रभाकर भोईर यांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य प्रवीण जोशी, शिवसेना कार्यकर्ता, ज्येष्ठ समाजसेवक पिंपळास. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय प्रवीणजी जोशी, पिंपळास गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि शिवसेना कार्यकर्ता आपण पाहतोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय अनिलजी भोईर, सरपंच. यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं स्वागत इथून मात्र गावदेवी स्पोर्टी प्लस पिंपळगर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनिलजी भोईर सरपंच यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. यानंतर मनीष माळी, शिवसेना कार्यकर्ता आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. सन्माननीय मनीषजी माळी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. गावदेवी 40+ पिंपळगर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य दीपकजी म्हात्रे, माजी उपसरपंच. जेव्हा दमण दौरा असतो भिवंडी 40+चा तेव्हा मात्र एक हास्यास्पद व्यक्तिमत्व, नेहमीच ज्यांची सुरेख अशी जी डायलॉगबाजी आम्हाला पाहायला मिळते, असं प्रेमळ व्यक्तिमत्व दीपकदादा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर बघूया 66 धावांचं लक्ष्य कशा रीतीने पार केलं जाईल, पूर्ण केलं जाईल की नाही, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज आहेत संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजचा हा कार्यक्रम सुपर संडे धमाका आई गावदेवी पिंपळगर यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहत आहे. आनंदाचा हा सोहळा आहे. क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ धावांची लूटमार केली होती. 49 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर कम्मालीचा कमबॅक राजन डी आणि हरीश जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा क्रिकेट आहे. 2 षटकापर्यंत 12 चेंडूपर्यंत भरपूर एन्जॉयमेंट केला कारोलीच्या प्रेक्षकांनी. नंतर 12 चेंडू खूप चांगले टाकण्यात आलेले आहेत राजन आणि हरीशच्या माध्यमातून. सन्माननीय अनिल भोईर साहेब उपस्थित आहेत, सरपंच. यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. चला, स्वागत सन्मान होत आहेत. मात्र क्रिकेट देखील फार महत्त्वाचा सेमीफायनल मॅच बाकी आहे. त्याचनंतर या व्यासपीठावर वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. आयोजकांच्या वतीने हा सन्मान आहे. मित्रांनो, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक लेजंड क्रिकेटर आहे, भिवंडीचा लेजंड खेळाडू आहे सुनील पाटील साहेबांचा इथे सन्मान करत आहेत
आयोजन कमिटी आणि गावदेवी पिंपलघर संघाच्या वतीने हा मान सन्मान इथे केला जात आहे. क्या बात आहे. सुंदर असा सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहात. हा सन्मान पिंपलघर गावाचा आहे, हा सन्मान काल्हेर गावाचा आहे. बॅक टू क्रिकेट. आता आयोजकांनी थोडंसं बसून घ्या कारण की मॅच फार मोठी आहे. एक रंगतदार सामना आहे. जो जिंकेल तो फायनलमध्ये शिवमाता वर्ल्ड टीम संघाबरोबर नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. आज असा वाटत होता की शिवमाता वर्ल्ड टीम संघाचा रेकॉर्ड तुटला जाईल कारिवली टीम संघाच्या माध्यमातून, मात्र चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर काल्हेर संघाच्या माध्यमातून काल 79 धावा ठोकल्या होत्या शिवमाता वर्ल्ड टीम संघाने. सलामीची जोडी सुजित पाटील आणि राजन पाटील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आहे. भारत पाटील, बंडू पाटील गोवे लागोपाठच्या 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चेनू पाटील यांच्याकडून पहिला चेंडू अटॅक सुरू झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटवर. एक पहिली धाव. खूप चांगली बॅटिंग सुरुवात झाली आहे. कोंडगावच्या स्पर्धेमध्ये 32 धावांची खेळी सुजित पाटील यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आज पहिली धाव आपल्या संघासाठी बॅटनं आली आहे. राजन पाटील स्ट्रायकिंगवर. पहाड एवढं आव्हान आहे, 67 धावा बनवायचे. पुन्हा एकदा समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. 2 धावा पहिल्या 2 सिंगल आलेले आहेत. चेनू भगत, बंडू पाटील चौकारांची हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिकसाठी 5,000 रुपये सुजित पाटील यांच्यासाठी. भरत पाटील मोठा फटका खेळायचा होता, क्रॉस अँगलने हा स्ट्रोक बनवला गेलाय आणि त्याच्यावर पहा 1-2 का 4. जिथे एकच धाव होता तिथे मिसफिल्ड आणि चेंडू सीमा पार चौकार. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं हलकंसं मिसफिल्ड पाहायला मिळाला. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 6 धावा. थोडासा स्पीडअप ठेवा आपण कारण की यानंतर फायनल देखील खेळवायचं बाकी आहे. कोण जिंकेल ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. ऑलरेडी क्वालिफाय टू फायनल शिवमाता वर्ल्ड. या 2 संघातून एक संघ फायनलमध्ये शिवमाता वर्ल्ड संघाबरोबर खेळणार आहे. मोठा फटका समोर समोर चालला चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. क्या बात आहे. मूड बनवताना प्रेक्षकांचा आपण पाहतोय सुजित पाटील. एक आलाय, अजूनही 2 आले तर 5,000 चेनू भगत आणि बंडू पाटील यांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात टीम बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाच्या माध्यमातून सुजित पाटीलला षटकार चौकार पाहायला मिळते. 10 कदम. धाव संख्या 12 धावा धावफलकावर. 16.50 ची सरासरी गाठायची आहे. सुरुवात चांगली आहे, मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली. चंदन आहे विकेटच्या मागे आणि बॅट कट होती. पंच दाखवतायत. एक धाव इथे मिळते. धाव संख्या 13. इथून एक मोठा फटका खेळावाच लागेल राजनला कारण की जी सरासरी पाहिजे प्रति षटका मागे 16.50 ची सरासरी जवळजवळ 17चा आस्किंग रन रेट आहे आणि 13 धावा आलेल्या आहेत. भारत पाटील मराठा मोर्द विकेटने. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. जी सरासरी हवी होती ना मित्रांनो, ती सरासरी ते प्राप्त केली आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तब्बल धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 17 धावा. चांगला खेळ पाहायला मिळतोय बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाच्या माध्यमातून. अजूनही 49 धावा 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आणि जेव्हा 49 धावा समोर आहेत मग 16.33 ची सरासरी गाठावीच लागेल. सोच विचार थोडीशी टीम मीटिंग मिडल कॉम्पिटिशन आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. भरपूर प्रेक्षकांचा प्रचंड साथ या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून आहे कारण की पहिल्या दिवसापासूनच रंगतदार सामने झालेले आहेत या स्पर्धेमध्ये आणि हा पंचकृषीतील क्रीडांगण
भरपूर जुना जाणता क्रिकेट ग्राउंड आहे आणि अनेक मोठ्या स्पर्धा या ग्राउंडवर झालेल्या आहेत मित्रांनो. जेव्हा या परिसरामध्ये एकही ग्राउंड नव्हता तेव्हा हा ग्राउंड भरपूर चर्चेमध्ये होता आणि आज त्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते मानाची स्पर्धा आई गावदेवी चषक 2025 सेमीफायनलचा मॅच पाहता. एका बाजूला काल्हेर आणि दुसऱ्या बाजूला कारिवली. सुजित पाटील यांचे सर्व मामा सामने आहेत. कारिवली टीम म्हटलं की आता गोलंदाजीमध्ये संजय पाटील आलाय. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश आम्हाला सांगतायत की संजय पाटील चांगला स्ट्रोक नाही मात्र धावा 2 येतील का पाहूया. एक धाव झाली आहे वेगाने. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आरामात दुसरी धाव पूर्ण केली आहे. आता नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम काल्हेर. 17 चेंडू 47 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच जी आहे बॅलन्स मध्ये आहे. करू शकताय. दमखम आहे. बॅटिंग लाईन भरपूर आहे काल्हेर संघाकडे. सचिन नावाचा वादळ येणं बाकी आहे. संजय पाटील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. अगदी वेगाने टाकला होता. कटर चेंडू टाकला होता आणि डॉट चेंडू. 2च धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूंवर. अस्किंग रन रेट जवळजवळ 17च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हलक्या हाताने फक्त ढकलून दिल्या चेंडूला. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे अल्पेश आम्हाला सांगत आहे आणि 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15-45 प्रयत्न करावेच लागतील. लेफ्ट आर्म गोलंदाज संजय पाटील. पुढचा चेंडू. मोठा फटका येईल का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. संजय चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. दुसरा धाव देखील पूर्ण केला गेलाय. 2 धावा प्रत्येकी चेंडू मागे आता बनत आहेत आणि तो प्रयत्न सुरू ठेवलाय. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे. जेव्हा मोठे फटके येत नाहीत तर मग 2 धावा ज्या असतात त्याच्याने काम चालवणं फार महत्वाचं आहे आणि तो स्कोर चालू ठेवलाय. स्कोर थांबला नाहीये. 23 धावा धावफलकावर. येणारे 2 चेंडू मोठे फटके होतील का. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न ही परमेश्वर. संजय पाटील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर एलिव्हेशन बरोबर झाले नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. कुंदन चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एकच धाव घेतली जात आहे. हा महत्वाचा चेंडू आहे काल्हेर टीम संघासाठी. जर इथे मोठा फटका आला नाही तर एक मजबूत स्थिती निर्माण होऊ शकतो टीम जय बजरंग कारिवली संघाची. कारण की 24 धावा झाल्यात. 66 धावांचं आव्हान आहे. कौतुक करेल गोलंदाज संजय पाटीलचं चांगली गोलंदाजी करताना. ओ हेलिकॉप्टर खेळायचं होतं. जोरदार अपील देखील झाली होती. धाव घेतली जात नाहीये कारण की प्रयत्न झाले होते आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. नक्की चेक केला जाईल. सुरेश घरत आहे तिथे. तिसरे पंच चेक करतायत. स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे फ्रॉम पिंपलास यांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. काय निर्णय येईल तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आता पाणी घेऊ शकता तुम्ही. स्ट्रॅटेजी टाइम 2 षटकाचा खेळ जवळजवळ समाप्त झालाय. फक्त निर्णय येणं बाकी आहे. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 21 धावा बनवायचे आहेत. नोट आउट आहे. नक्कीच बॅटर इज सेफ. 4 फटके मोठे येतील का. कारण की 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 42 धावांची आवश्यकता आहे. बनू शकतात. मूड होणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. संदीप पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टर्न अधिक बाउन्स. स्विंग अँड मिस. लेग कटर चेंडू संदीपच्या माध्यमातून. मित्रांनो मागच्या चालू अंगामध्ये लगातार 7 सिरीज घेतल्या होत्या या खेळाडूने. सिरीज मॅन अब भिवंडी ग्रामीण क्रिकेट 40+ संदीप
नाम में ही दम है. फिटनेस काय चांगलं आहे त्या खेळाडूचा पहा. जसं ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फॉर्मला होता तोच फॉर्म आहे अजूनही त्या खेळाडूचा. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू टाकला गेलाय आणि त्याहून चांगली स्टंपिंग पाहायला मिळते. मात्र बॅटर इज सेफ. 2 चेंडू इथे आपण पाहतोय डॉट केलेले आहेत. 10 चेंडूचा आता खेळ बाकी राहिलाय. 42 धावा बनवायचे आहेत. पुन्हा एकदा खडे खडे लॉब करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जात आहे. अंपर इज बेस्ट जज. सरळ निघून गेला होता. विकेट किपरच्या हातामध्ये चंदन नाईक अजूनही शिव आहे की बॅट कट होती, मात्र अंपर इज बेस्ट जज. कम्मालीची गोलंदाजी आहे, फिरकी गोलंदाजी. असं वाटतं विकेट किपर आणि गोलंदाज खेळतोय. आता थोडासा फुटवर्कचा वापर करावा लागेल. नाही, फक्त सिंगल काढून स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता आणि आता विकेट फेकली गेली आहे. सुजित पाटील बॅक टू डग आउट आणि पंचाकडून वाईटचा इशारा. वाईट प्लस विकेट. विकेटची आवश्यकता देखील होती टीम कारिवली टीम संघाला. तो विकेट मिळाला सुजित पाटील यांचा. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. थोडेसे निराश प्रेक्षक. ऑलरेडी धावा भरपूर खर्च केले होत्या काल्ले टीम संघाने आणि हाच प्रकार इथे राहिला जो कोणगावच्या मैदानामध्ये झाला होता, जिथे सुजित पाटील यांनी 32 धावा बनवल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये 19 धावा बनवल्या. राजन फक्त 2च चेंडू खेळले. नवीन फलंदाज आपण पाहतोय समाधान आले आणि आताही सुरुवात हो चुकी आहे आणि चेंडू सीमारेखा पार षटकार. योगेशच्या बॅट मधून येणारा हा धमाका. चेंडू सीमारेखा पार षटकार. धावसंख्या धावपलकावर 31 धावा धावपलकावर होत आहेत. अजूनही 35 धावा बनवायचे आहेत. 8 चेंडू 35 धावा. जिद्द क्रिकेट आहे. पाहुणे आमची रजा घेत आहेत. पाहुण्यांनी भरपूर नक्कीच इथे उपस्थित दाखवली. सर्वांचं धन्यवाद. असंच प्रेम आई गावदेवी पिंपलगड संघावर असू द्या. पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा निमंत्रित करू. पुन्हा एकदा तुम्ही आमच्या स्पर्धेला या आणि गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या तुम्हाला नक्कीच निमंत्रित केला जाईल. संदीप पाटीलच्या अगेन्स्ट एक षटकार पाहायला मिळाला योगेशच्या बॅट मधून. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट नाही. पुन्हा एकदा कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक संजय चांगली फिल्डिंग करतोय. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा झालेल्या आहेत. धावपलकावर अल्पेश सांगत आहे 33 धावा. 33 7-33 33 झाल्या. 33 अजून बनवायचे आहेत. मोठा फटका येईल का? राईट हॅम ओव्हर द विकेट. योगेश सज्ज होतोय. चांगला स्ट्रोक. समोर खेळलाय चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटली गेली आहे आणि एकच धाव पूर्ण केली आहे. आणि आता दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील आपण पाहतोय योगेश बाल बचा आणि चेंडू आता ओव्हर थ्रो होतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. 3 धावा पूर्ण झाल्या. 4था धाव घेण्याचा प्रयत्न आणि 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4 धावाने 37 धावा धावपलकावर. आता येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 29 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. संदीपसाठी ही झेल फार महत्वाची होती. झेल झाली असती कदाचित नंबर 1 रँकिंगवर आले असते या स्पर्धेमध्ये. कारण की मंगेश भोईर, संदीप पाटील असे भरपूर खेळाडू चर्चेमध्ये होते नंबर 1 नंबर 2 वर. मात्र ही झेल झाली असते तर कदाचित आपण उल्लेख केला असता फलंदाज आणि गोलंदाज संदीपचं.
6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काहीही होऊ शकतो. राजन करेल का? ताकद आहे या खेळाडूकडे. प्रत्येक क्रीडांगण गाजवलंय या खेळाडूने, मैदान गाजवलंय. आता समोरचा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. कुंदन, नाम में है दम. कुंदन पहिला चेंडू घेऊन सज्ज होत आहे. समोर बॅटर सज्ज आहे. खेळपट्टीवर राजन डी. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. शतरक्षक पोहोचला गेलाय. एक धाव झाली आहे, फक्त एकच धाव. सन्माननीय सूरज जोशी उपस्थित झालेले आहेत. एक ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत. त्यांना नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम जोशी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच दयानंद चोरगे साहेबांचे खंदे समर्थक आहेत आणि काही कालानंतर आपण बघणार आहोत. तयारी झाली आहे, मात्र फक्त पिक्चर येणं बाकी आहे. पुन्हा एकदा समोर खेळलाय. संजय चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडू पायाने अडवला गेलाय. सेम पोझिशन. काल्हेर संघाच्या एका खेळाडूने देखील असा चेंडू अडवला होता. धावसंख्या झाली आहे धावफलकावर. धाव घेतली नाहीये असं अल्पेश सांगतोय. कुंदनची चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. वारंवार चेंडू बॅटवर मिडल होत नाहीये प्रॉपर. फक्त एकच धाव घेतली जाते. आता क्वालिफाय सर्वांना माहिती आहे की आता टीम जय बजरंग कारिवली फायनलचे दरवाजे खोलतायत. कारण की ऑलरेडी टीम आई शेलू माता वर्ल्ड फायनल मध्ये आहे आणि आता संघ दाखल होण्याची तयारीमध्ये आहे. मोठा फटका उशिराने का होईना, मात्र हार जीत जो अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय. कॅप्टन चौकार आलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. धाबा झालेले आहे धावफलकावर 43 धाबा. 23 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरपूर मोठा लक्ष ठेवण्यात आला होता. सुरुवात देखील चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये सुजित पाटील आणि राजनच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला होता संजय पाटीलने. त्यानंतर संदीपने खूप चांगली गोलंदाजी केली होती. विजयापासून आता एक पाऊल दूर आहे टीम. थोडंसं स्पीडअप करा आपण प्लीज. फायनल 4 षटकांचं असेल, लक्षात घ्या. लगेचच शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपली टीम घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. शेलूमाता वर्ल्ड टीम कॅप्टन संजय पाटील आपली टीम घेऊन आपण व्यासपीठासमोर यायचंय. समोर खेळलाय. जाता जाता एक षटकार पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलाय. फायनल मध्ये क्वालिफाय झाली टीम जय बजरंग कारिवली. तर संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन संदीप, कुंदन, संजय पाटील, सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे. हार्ड लक, टफ लक बंद्रा मारुती काल्हे टीम. तर आपण फायनलच्या टॉसची इथे तयारी करत आहे टीम शेलूमाता वर्ल्ड. आपण कॅप्टनने यायचंय आणि त्याचबरोबर जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन. कारण की वेळ आहे तर 5च वाजलेले आहेत. तर 4 षटकांचा मॅच होईल. फायनल मॅच 4 षटकांचा असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला कारिवली टीम कॅप्टन आपण यायचंय. आज नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. भिवंडी ग्रामीण पोटीप्लस संघटनेच्या माध्यमातून ऑलरेडी नंबर 1 रँकिंगवर आहे चोरोबा कोण. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा.
त्यानंतर बंद्रा मारुती काल्हेर, कारिवली, त्यानंतर कोपर या सर्व संघांनी अफाट मेहनत घेतली आहे. त्यानंतर भादवड संघ आहे. वेलकम कॅप्टन संजय पाटील, शिलूमाता वल. जय बजरंग. कारिवली टीमचे कॅप्टन आपण या, वेळ अजिबात घेऊ नका. चला आपण हा टॉस आपण इथेच करणार आहोत. चला आपण फायनलचा टॉस करतोय, जास्त वेळ घेणार नाही आपण. सन्माननीय सुरेश जोशी साहेबांना विनंती करतो की आपण फायनलचा टॉस करण्यासाठी स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तो आम्हाला पुरस्कृत केलेला आहे सन्माननीय भरत दशरथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून. मित्रांनो, या स्पर्धेचा शेवटचा टॉस आहे आणि महत्त्वाचा टॉस आहे. तर हा टॉस करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ता